बरेच वेळा काय असतं, की आपल्या आजूबाजूची जी लोकं असतात त्यांच्यामुळे आपण अस्वस्थ होत असतो आणि त्यांच्यामुळे आपल्याला चिडचिड होत असते. कुठल्याही कामात आपला उत्साह राहत नाही आणि त्यांनी खूप नकारात्मक वाटायला लागतं. तर आपल्याला हे पहिलं आयडेंटिफाय व्हायला हवं, की आपल्याला आजूबाजूच्या लोकांमुळे आपल्याला त्रास होतोय आणि आपल्या विचारांचा आणि भावनांचा रिमोट कंट्रोल आपण त्यांच्या ताब्यात दिलेला आहे आणि त्यामुळे ते आपल्याला हँडल करतायत, तर ते आपल्याला हाताळतायत. हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं ना, तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या विचारांचा आणि भावनांचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात घ्यायचा आहे. एकदा का आपण तो आपल्या हातात घेतला, की मग आपल्याला तो डिस्कनेक्ट करता येतो. म्हणजेच ह्या लोकांपासून आपण स्वतःला डिस्कनेक्ट करू शकतो. मग कदाचित आपलं वातावरण बदलून आपल्याला डिस्कनेक्ट करता येतं किंवा कधी-कधी तिथे पॉज जरी घेतला, तरी आपण आपल्या विचार आणि भावना इफेक्टिव्हली हाताळू शकतो. एकदा का ते जमलं, की मग पुढची स्टेप जी आहे त्याच्यामध्ये मग आपण नियमित जर प्राणायाम करत असू, कृतज्ञता एक्सप्रेस करत असू, निसर्गामध्ये जात असू, तर आपोआपच अधिक इफेक्टिव्हली ही प्रोसेस आपल्याला जमते. पण आयडेंटिफाय करणं ही पहिली गोष्ट आहे. आयडेंटिफाय केल्यावर ती चेन ब्रेक करणं ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमितपणे प्राणायाम, कृतज्ञ ह्यासारख्या ॲक्टिव्हिटी जर आपण करत राहिलो, तर आपल्याला इफेक्टिव्हली आपल्याच विचारांचा आणि भावनांचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवणं सोपं जातं. त्यात काही मदत हवी असेल, तर अनुभूतीची टीम तुमच्याबरोबर सदैव आहे.